तुम्ही बॉलर नेम सर्वेश. सामन्याला सुरुवात होते. प्रवीण पहिला असा चेंडू आउट ऑफ पार्क जातोय. स्वागत केलं जातं प्रवीणचं षटकारांशी. आपल्या पवेलियन मधून सेट होऊन आलेला हा फलंदाज पांडे डीजे. पुन्हा जन्मलया राजे पुन्हा जन्मलया महाराष्ट्र गडवाया. धन्यवाद डीजे. त्यामुळे सुरेख अशी शरीरयष्टी आकाश पांडे यांची आपल्या क्रिकेट जगताला साजेची अशी शरीरयष्टी आणि त्या दृष्टीने फटकेबाजी करताना पहिल्याच चेंडूवरती आक्रमकता. निश्चितच स्लोवर चेंडू फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु पंच सचिन घारत मार्फत दिशा खराब घोषित केली जाते. कुठेतरी दडपण जाणवतं की मोठा खेळाडू समोर असताना तशी गोलंदाजी करणं आणि पॉवर प्लेचं षटक हाताळलं जातं. ते प्रवीण मार्फत वेगवान मारा करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सलग रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. तो पहिला चेंडूवरती वेगवान मारा करण्याचा प्रयत्न आणि तो हाणून काढला. तो आकाश या फलंदाजांनी सरळ सीमारेषेच्या बाहेर. त्यानंतर कमबॅक केलं जातं प्रवीण मार्फत. धाव संख्या अंकित केली जाते ती 7 धावा. परत एकदा सुरेख चेंडू हवाई सफर आउट ऑफ द पार्क. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 2 षटकार पाहायला मिळतात. निश्चितच धाव संख्या मोठी आकार घेईल ह्यातील मात्र शंका नाही. डीजे सुरेख असा फटका हाणला जातोय तो आकाश पांडे मार्फत. एक मोठा खेळाडू आपल्या मैदानावरती. हो सुरेख व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न परंतु दिशा खराब पंचांकडून घोषित केली जाते. हा सोयर चेंडू जो वेगवान चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवला जातो. आपल्या बॅटचं ब्लेड ओपन केलं जातं आणि सहज सीमारेषेच्या बाहेर चेंडू हाणला जातोय. आपल्या गोलंदाजी मार्क वरती सुरेख असं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न परंतु यश काय येत नाहीये ते पंकज प्रवीणला. ओहो हा तिसरा षटकार. आकाश पांडे ऑन द फायर. सलग 2 षटकार. जर तिसरा षटकार मारला तर 500 रुपयाचा मानकरी ठरेल आकाश पांडे. आतापर्यंत 3 षटकार परंतु पहिल्या चेंडूवरती 1 षटकार. दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू. सलग 2 षटकार. बघूया मॅच बॉल द्यायचा. मॅच बॉल सलग 2 चेंडू आपल्या समालोचक कक्षाच्या वरती सुरेख अशी फलंदाजी आणि त्याच लेनला त्याच लाईनला गोलंदाजी केली जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला जातो. तो आकाश आपल्या बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये कलेक्ट करण्यात यश येतं. आतापर्यंत सुरेख अशी नजर चेंडूवरती आकाशची. बघूया तिसरा षटकार मारेल का आणि 500 रुपयाचा मानकरी ठरेल का तो आकाश. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपतो. धाव संख्या आकारली जाते ते 20 धावा. खूपच मोठा षटक येईल यात तिला मात्र शंका नाही.
ज्या आक्रमकतेने फलंदाजी करतोय ते निश्चितच हा जो फलंदाज आहे हा फलंदाज मोठी धावसंख्या उभारेल का? ओहो, फसवा चेंडू टाकण्यात यश येते, फुलटॉस चेंडू जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु परत पाठवलाय, निर्धाव चेंडू येतोय. ज्या पद्धतीने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये विनायक उर्फ बाबू यांनी 16 चेंडू आणि 51 धावा फटकावल्या, अशी वैयक्तिक अशा धावसंख्या फटकावल्या, त्याची पुनरावृत्ती आकाश मार्फत केली जाईल का? दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू, आतापर्यंत महागड असं षटक. ओहो, परत सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो, षटकार. ह्या 6 धावांनी धाव संख्या पोहोचते ती 26 धावा. डीजे जुने घराला सुना गो, माया मैत्र भेटलाई सुना गो, आया जुने घराला सुना गो, माया मैत्र भेटलाई सुना गो. मला जाऊन दे दाराने त्याला घेऊन दे घरात, मला जाऊन दे दाराने त्याला घेऊन दे घरात, मला बघून तो करतय खुना गो, माया मैत्र भेटलाई सुना गो, आया जुने घराला सुना गो, माया मैत्र. धन्यवाद डीजे. चला चामुंडा वॉरियर्स तो सहकार्य करायचं आहे, टीम मीटिंग कमी करायची आहे आणि आपलं जे सत्र आहे ते सत्र 20 मिनिटातच संपवायचं आहे. 20 षटकामध्ये 4 षटकं आपल्याला टाकायची आहेत. तर आता समोर येतो विकास नावाचा फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती येतो रुपेश. पहिलं षटक हाणलं गेलं प्रवीण मार्फत, 4 खणखणीत षटकार हाणले गेले ते मनीष माफ करा आकाश यांमार्फत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते 26 धावा. पहिला चेंडू 6 धावेचा, दुसरा चेंडू व्हाईट, त्यानंतर डॉट चेंडू, तिसरा आणि चौथा चेंडू षटकार, 5वा चेंडू डॉट चेंडू आणि 6वा चेंडू षटकार. असं पहिलं षटक. दुसरं षटक रुपेश मार्फत. समोर येतो विकास. ओहो, सुरेख हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि जी खतरनाक खेळी जो साकारतोय त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. सुरेख अशी रणनीती म्हणता येईल की एका बाजूने षटकारांची आतंकवादी करतोय, ती आतंकवादी प्रेक्षकांना पाहावी ह्या दृष्टीने विकास ह्याने स्ट्राईक दिली आहे ती आकाश ह्या फलंदाजासाठी. बघूया आकाश आता दोन तर जुसते ते आकाश आणि रुपेश. आखूड टप्प्याचा चेंडू, हवेचा चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल टिप्या जाईल का? झेल सोडला जातोय, आकाशला जीवदान मिळतं. आकाशला जीवदान म्हणजे निश्चितच धाव संख्या मोठी. झेल टिपण्यात यश येत नाहीये. ह्या 2 धावा अंकित केल्या जाते. ह्या दुहेरी धाव संख्येने धाव संख्या वाढते ती 29 धावा. निश्चितच जी फटकेबाजी केली जाते त्या फटकेबाजीचा कुठेतरी दडपण जाणवतं क्षेत्ररक्षकावरती. झेल घेण्याचा सुरेख प्रयत्न होता पण त्याला काही यश आलं नाहीये. 2 चेंडू झालेले आहेत. ओहो, सुरेख चेंडू म्हणता येईल, बॅटची कडा घेऊन जातोय, नशीबची साथ देतोय तो आकाशला. 2 क्षेत्ररक्षण धावत आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न, 3 धावा अंकित केल्या जातात. धाव संख्या धाव फलकावरती लागत आहेत त्या 32 धावा. सुरेख अशी गोलंदाजी रुपेश मार्फत केली जाते. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, तर तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा, चौथ्या चेंडूवरती का चौकार येईल का? आतापर्यंत पहिल्या षटकाच्या तुलनेने सुरेख अशी गोलंदाजी रुपेश मार्फत वेगवान मारा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला यश येताना कुठेतरी दिसतं. समोर येतो विकास नावाचा फलंदाज. ओहो, खोलवर मारा करण्याचा प्रयत्न, परंतु घोषित करतात की दिशा खराब, एसटीच्या खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न.
वेगवान मारा केला जातो रुपेश मार्फत, परंतु वेगाच्या नादामध्ये कुठेतरी दिशा भरकटली जाते. धाव संख्या होते ती 33 धावा. षटकातील हा चौथा चेंडू असेल. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख फटका मारला जातो. 1 बाउंस क्षेत्ररक्षण केलं जातं. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. कनेक्ट करू शकला नाही तो विकास. निश्चितच आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, पण लाईन मध्ये येऊ शकला नाही तो विकास, कारण त्याला जलद मारा केला जातो तो रुपेश मार्फत. ह्या दुहेरी धाव संख्येने धाव संख्या आकारली जाते ती 35 धावा. ओहो, सुरेख हा चेंडू, वारंवार सुरेख असा मारा केला जातो. वेगवान मारा आणि खोलवरती मारा करण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळेल का आकाश मार्फत, ज्याने आतापर्यंत 4 खणखणीत षटकार पाहायला मिळाल्यात. ओहो, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन जातोय, थोडासा मिस्ट्रोक होतोय. केवळ 1 धाव म्हणता येईल. ह्या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. 18 धावाच्या सरासरीने धावा जमण्यात यश येते. 2 षटकांचा खेळ संपतोय. धाव संख्या आहे ती 18. डीजे धाव संख्या ती 37 धावा. पहिलं षटक हाताळलं गेलं प्रवीण मार्फत 26 धावांचं. दुसरं षटक रुपेश मार्फत कमबॅक करतोय 11 धावा. दरम्यान कल्पेश नवीन गोलंदाज, दरम्यान सुडाखू आपण गोलंदाज पंचाकडे दाद मागतायत. दरम्यान प्रत्येक गोलंदाज असो किंवा फलंदाज असो आमच्यापर्यंत नाव पोहोचवणं गरजेचं, कारण आमच्याकडे पाटील नेटवर्क आहे आणि त्या पाटील नेटवर्क साठी आपल्या YouTube मध्ये नाव येणं गरजेचं असतं, जेणेकरून लोक नाही तर टीका करतात. दरम्यान सुरेख असा चेंडू हाताळला जातोय कल्पेश मार्फत. जी पहिला धावगती होती त्या धावगतीवरती कुठेतरी अंकुश लावण्यात यश येतं आतापर्यंत. 26 धावांचं जे पहिलं षटक हाताळलं गेलं त्या 26 धावेनंतर कमबॅक करतात ते गोलंदाज. सुरेख अशी रणनीती म्हणता येईल वॉरियर्स संघाकडून. 2 क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू पडतोय. 1 बॉल 4 धावा मिळतात. डीजे धन्यवाद डीजे. ह्या 4 धावांनी धावसंख्या अंकित होते ती 42 धावा. दरम्यान चांगला फटका होता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली आणि 2 क्षेत्ररक्षणा भेदून जाते तो चेंडू. आकाशांच्या विकासांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. परत एकदा सुरेख चेंडू. थोडस एष्टी रक्षण गचाल होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावांसाठी जातोय. 2 धावा पूर्ण होत्यात. ह्या दुहेरी धाव संख्येने धाव संख्या होत्या ती 44 धावा. कुठेही थोडासा क्षेत्ररक्षण लूज असेल तर निश्चितच 2 धावा पटकावून काढल्या जातात त्या दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून. सुरेख अशी रणनीती म्हणता येईल दोन्ही फलंदाजांची. आतापर्यंत एकही गडी बाद करण्यात यश आलेला नाहीये तो चामुंडा वॉरियर्स संघाला. सुरेख अशी फलंदाजी पाहायला भेटेल वेदांत 11 संघाकडून.
सुरेख चेंडू म्हणता येईल, हलक्या हाताने खेळला तो, 1 धाव पूर्ण होते. ह्या एकेरी धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 धावा. अजून ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुरेख षटक हाताला गेलं. पहिला चेंडू 1 धावसंख्येचा, दुसरा चेंडू 0 धावसंख्येचा, तिसरा चेंडू 4 धावा, तर चौथा आणि पाचवा 2 आणि 1 धावेचा. जोरदार प्रहार करण्याचा मी स्ट्रोक होतोय, झेल होतोय. आकाशची खेळी संपुष्टात येते. डीजे मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. डीजे नवी फलंदाज जातोय तो हर्ष जमान. आकाश पांडे आपल्या वैयक्तिक अशा 30 धावा काढून तंबूत परततोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर धाव संख्या ती 1 बाद 45 धावा. 15 धावेच्या सरासरीने जातोय तो वेदांत 11 संघ. नवीन गोलंदाज येतो गणेश. चला ह्यानंतर होणारा सामना वरद 11 वर्सेस गोल्डन मुंबई. वरद 11 वर्सेस गोल्डन मुंबई. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यामुळे शेवटचा षटक आणि समोर येतो विकास आणि हर्ष अशा फलंदाज मैदानामध्ये. शेवटचे 6 चेंडू मध्ये किती धावा जमा होत आहेत. पहिला षटक 26 धावांचा, दुसरा 11 तर तिसरा 8 धावेचा. ओहो सुरेख चेंडू, वेगवान मारा करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दात मागण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख असा मारा केला जातोय गणेश मार्फत. वेगवान मारा करून दडपण आणण्याचा प्रयत्न फलंदाजांवरती, परंतु अजूनही सलामीवीर आहे तो विकास. ओहो सुरेख चेंडू, मी स्ट्रोक होतोय, हवेत चेंडू आहे, नो मॅन्स लँडचा चेंडू पडतोय. निर्धाव चेंडू, माफ करा, 1 धाव अंकित केली जाते. ह्या एकेरी धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 धावा. शेवटचे 4 चेंडू, ह्या 4 चेंडू मध्ये हर्ष नावाचा फलंदाज चौकार आणि षटकार हाणेल का, आणि जी धावसंख्या त्या धावसंख्येला 50च्या पुढे नेईल का, अशा अपेक्षा असतील तंबू मध्ये बसलेल्या खेळाडूंची. त्यामुळे समोर आहे तो गणेश नावाचा गोलंदाज. ओहो जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख अशा दिशा आणि लाईन वरती चेंडू हाताला जातोय गणेश मार्फत. गुंडलेनवरती चेंडू टाकून बीट केलं जातं ते हर्षला. मोठा फटका आणण्याचा प्रयत्न, परंतु त्याला काय यश आलं नाहीये ते हर्ष ह्या नावाच्या फलंदाजाला. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू. त्या खराब चेंडूचा चांगला समाचार, 6 धावा. ह्या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 52 धावा. डीजे पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे. त्यामुळे सुरेख चेंडू, आणि त्या सुरेख चेंडूला त्यांनी मान दिला होता अगोदरचा चेंडू, परंतु जसा खराब चेंडू, त्या खराब चेंडूचा चांगला समाचार घेतला हर्ष ह्या फलंदाजाने. धाव संख्या अंकित केली जाते ऑन बोर्ड 52 धावा. परत एकदा सुरेख चेंडू, गुणलेवरती चेंडू काढून जागेतून खेळण्याचा प्रयत्न, यश का आलं नाही हर्षला. एकेरी धावने संघाची धावसंख्या पोहोचते 53 धावा. शेवटचा चेंडू आणि समोर येतो विकास. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले. ह्या 5 चेंडू मध्ये 2 चेंडू निर्धाव चेंडू, त्यानंतर
2 चेंडूवरती एकेरी धाव आणि 6 धावा. ओहो तिरफाला अजित सुरेख असा मारा केला जातो तो गणेश मार्फत. 3 षटकांचा खेळ संपतोय. धाव संख्या येते 53 धावा. नाही ओव्हर झाली. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. धाव संख्या येते 53 धावा. विजयासाठी 54 धावांचं लक्ष. 24 चेंडू आणि 54 धावा जमवायच्या त्या चामुंडा वॉरियर्स संघाला. डीजे आभार सोसना रडे झाले पिकावानी आकाश झार भरले जगतीच पंखानी DJ Umesh. तुझे रामाने सांगा उत्तर टाकनी रात्रीला झोप नाही गावी लोटे बाबनी अंग तुकून वाचा तुझ्या रूपानं गोजिरवाणी जीव माझा जळपोया होता दादाचं पाणी पाणी झोपडी पळाली लंगडी धरून लंगडी घालाया लागली झोपडी पळाली लंगडी धरून लंगडी घालाया लागली झोपडी पळाली लंगडी धरून लंगडी घालाया लागली झोपडी पळाली लंगडी धरून लंगडी घालाया लागली. फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. अरे फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. साऱ्या गावामध्ये नाव गाजतय जनार्दन मामा. चला वरद 11 वर्सेस गोल्डन मुंबई. वरद 11 आणि गोल्डन मुंबई आपल्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. येताना आम्ही मंडळाची जी काही फी असेल ती फी आणि आपला निर्णय ह्या दोन्ही गोष्टी घेऊन यायच्या आहेत. आणि आपले 12 खेळाडूंची लिस्ट ह्या तिन्ही गोष्टी घेऊन यायच्या आहेत. वरद 11 आणि गोल्डन मुंबई. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेदांत 11 टीम मीटिंग कमी करायची आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. वेदांत 11 सहकार्य करायचं. आपल्याला आज शेवटचा सामना खेळवायचा आहे. दरम्यान सलग 3 षटकार तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रभाकर घरत ह्याचकडून. तर सलग 3 विकेट हॅट्रिक विकेट तर 500 रुपयाचं पारितोषिक श्री जयवंत भास्कर पाटील ह्याचकडून. दरम्यान सुवर्ण संधी असेल गोलंदाजासाठी, सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. सुवर्ण संधीसाठी लाभ दिलाय तो फलंदाजांना प्रभाकर घरत ह्याचकडून. सलग 3 षटकार 500 रुपये. तर गोलंदाजासाठी सलग 3 विकेट 500 रुपये जयवंत भास्कर पाटील कडून. वेदांत 11 चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोल्डन माटुंगा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. डावखुळा फलंदाज कल्पेश आणि नॉन स्ट्राईक गेट होते तो साकिब.
54 धावांचं लक्ष, प्रत्येक षटकामागे जवळजवळ 13.5 धावांची सरासरी. जमा गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान चला घाई करायची आहे. दरम्यान शतर विनंती असेल की जे काय असेल ती गिनती तंबूतच करायची आहे, मैदानामध्ये उशीर नको आहे. काही युट्यूब द्वारे आपला प्रत्येक प्रक्षेपण केलं जातं आणि आपला पाहिलं जातं. वैभव गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन येतो. वैभव 54 धावांचं लक्ष. सुरेख चेंडू हाताला जातोय, प्रहार करण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने पांडे यांनी षटकार हाणला होता तो जो षटकार हाणण्याचा प्रयत्न होता कल्पेश यांचा, परंतु सुरेख गोलंदाजी केली जाते वैभव मार्फत. ह्या चेंडूवरती खातं उघडलं जातं, संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडलं जातं. दरम्यान गोल्डन माहीम संघ नाणेफेक जिंकतोय, आपला निर्णय कळवायचा आहे. चोपन्न धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निश्चितच आपल्याला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. दरम्यान गोल्डन मुंबई संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. गोल्डन संघाचा कर्णधार तर मिस्टर कोते थोडासा गलेच्या दिशेने जातोय. 2 धावा पळून काढल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ह्या 3 धावा अंकित केल्या जाते. ह्या 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 धावा. समोर आहे तो कल्पेश डाखवा फलंदाज. ओहो सुरेखा चेंडू पूर्णपणे बीट केला जातोय, परंतु पंच घोषित करतायत खराब चेंडू, दिशा खराब. वारंवार वेगवान मारा करण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रयत्नात कुठेतरी दिशा खराब दिशेवरती चेंडू टाकला जातोय वैभव मार्फत. ओहो सुरेखा चेंडू परत एकदा दिशा खराब घोषित केली जाते. अचूक टप्पा परंतु दिशा खराब. सलग 2 चेंडू वेगवान मारा करण्याचा प्रयत्नामध्ये कुठेतरी दिशा भरकटली जाते ते वैभव मार्फत. एसटीच्या खूपच बाहेर ह्या डाखुळा फलंदाजांना मारा करण्याचा प्रयत्न. एसटीच्या लांबच ठेवण्याचा चेंडू प्रयत्न, परंतु खूपच लांब चेंडू ठेवला जातोय. सुरेख फटका, सुरेख असा आवाज येतो आणि त्या आवाजाचा फायदा मिळतो षटकार. डीजे पोरी साधूची पोरी प्रेमात पडलेनी झाला रे टाइमपास. दगडू हा खत्री, प्राजू ही पतली, सॉलिड लव्ह स्टोरीचा सुपर हिट टाइमपास. लेले ही आले भरात, आली परबांच्या दारी वरात. करतो जो लाईव्ह छकात, नात खुळा भन्नाट आगे रे टाइमपास. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलग 2 चेंडू एसटीच्या खूपच बाहेर आणि हा चेंडू एसटी मध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो कल्पेश ह्या फलंदाजाने. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न
परंतु ओळखलं गोलंदाजांनी आणि पुढे खेळवण्याचा प्रयत्न केला. यश येतं, निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतं ते वैभवला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपतोय. धाव संख्या आहे ती 12 धावा. आवश्यकता आहे प्रत्येक षटकामागे 13.50 धावांची. हो हो, सुरेख फटका आउट ऑफ पार्क जातोय. पंचांचा इशारा येतो. 4 धावा. ह्या 4 धावसंख्ये संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 धावा. पहिलं षटक संपतंय 16 धावेचं. माफ करा, एक चेंडू बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी पॉवर प्लेचं षटक टाकताना कुठेतरी वैभव कमी पडतोय. ज्या पद्धतीने प्रवीण मार्फत पहिलं षटक हाताला गेलं 26 धावांचं. आकाश फलंदाजाने 4 खणखणीत षटकार हाणले होते. त्याची कुठेतरी भरपाई करून काढला जातो तो हा कल्पेश मार्फत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपतोय. धाव संख्या आहे ती 16 धावा. ह्या चेंडूवरी मोठा फटका येईल का आणि ज्या काही लक्ष आहे ते लक्ष जवळ येईल का? निश्चितच हा षटकार डीजे. शेवटचा चेंडूवरती षटकार आणि हा षटकाराची धाव संख्या पोहोचते ती 22 धावा. बघा, आकाश पांडे यांनी पहिल्या षटकामध्ये 26 धावा कुठल्या होत्या आणि त्याची पुनरावृत्ती करतोय तो कल्पेश नावाचा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये तब्बल त्याची 22 धावा आणल्या जातात. निश्चितच जी काही भरपाई भरून काढली जाते. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतो तो नंदन. बघा, जी काही भरपाई आहे ती भरपाई करण्यात यश येईल का नंदनला? जी विजयाच्या लक्षणे जी वाटचाल चालू आहे त्या वाटचालीला कुठेतरी रोखण्यात यश येईल का नंदनला? आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका चेंडूच्या लाईन मध्ये आला, सरळ पूल केला, सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ पार्क. 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. त्यामुळे साकिब यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार. हा बाद होतोय. साकिबची खेळी संपुष्टात. डीजे. चिंबोरी 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 चिंबोरी. खाऱ्या पाण्याची हाय माझी चिंबोरी, मोठी टपोरी हाय माझी चिंबोरी. खाऱ्या पाण्याची हाय माझी चिंबोरी, मोठी टपोरी हाय माझी चिंबोरी. नांगी वाचून अंगावर. नवीन फलंदाज विवेक. आखूड टप्प्याचा चेंडू तर हाही, परंतु नीटसा कलेक्ट करू शकला नाहीये तो साकिब. आणि सुरेख झेल पांडे मार्फत नवीन फलंदाज येतोय तो विवेक. समोर आहे तो कल्पेश नावाचा डाखुळा फलंदाज. धाव संख्या 28. ओहो, सुरेख चेंडू, गुलवरती चेंडू टाकला जातोय आणि उचली मिळते चेंडूला. नीटसा कलेक्ट करू शकला नाही तो कल्पेश.
सुरेख असं मिश्रण केलं जातं, स्लो चेंडू, वेगवान चेंडू असं मिश्रण पाहायला मिळतं ते नंदन ह्या गोलंदाजामार्फत. चोपन्न धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना ओहो सुरेख चेंडू म्हणतात मी स्ट्रोक होतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न पण यश का आलं नाही. येते आकाशला झेल सोडला जातोय, 2 धावा अंकित केल्या जातात. धाव संख्या होते 30 धावा. दरम्यान सरकारमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता पण आकाशला यश आलं नाही. जीवदान मिळतं कल्पेश नावाच्या फलंदाजांना. निश्चितच ह्या जीवदानाचा काय फायदा उठवेल का आणि आपला जे लक्ष आहे ते लक्ष पार करेल का कल्पेश. ह्या षटकातील 5वा चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. ओ सुरेख फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावासाठी धाव संख्या येते 36 धावा. सलग 3 षटकारासाठी प्रभाकर घरत कडून 500 रुपयाचा पारितोषिक, तर सलग 3 विकेटसाठी जयवंत पाटील कडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यामुळे रोमांचकारी अशी मॅच पाहायला मिळतोय, हा सामना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती वेदांत 11 संघाने त्याच फलंदाजी पुनरावृत्ती पाहायला मिळते ती चामुंडा वॉरियर्स संघाकडून. ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या ती 36 धावा. ओहो सुरेख चेंडू मॅस्टीच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न आणि यश येते. 2ऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या ती 36 धावा. आवश्यकता 12 चेंडू आणि 18 धावांची. विजयासाठी लक्ष आहे ती 12 चेंडू आणि 18 धावा. कुठेतरी विचार करायला भाग पाडलं जातं वेदांत 11 संघाला. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 26 धावा आणल्या होत्या, त्यानंतर 2ऱ्या षटकामध्ये केवळ 11 धावा, 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये केवळ 8 धावा, प्रत्येकी 8 धावा. तर कमबॅक केलं गोलंदाजांनी चामुंडा वॉरियर्स संघाला. खरोखरच एक कौतुक करावं तितकं कमी म्हणता येईल आणि त्याचा फायदा भेटतो त्या गोलंदाजांना की सुरेख अशी फलंदाजी साकारली जाते चामुंडा वॉरियर्स संघाकडून. कल्पेश नावाचा एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकारानिशी खेळतोय. जी खेळी आकाश पांडे यांनी साकारली होती तीच खेळी साकारताना कल्पेश दिसतोय आपल्या संघासाठी. आवश्यकता 12 चेंडू आणि 18 धावांची. नवीन गोलंदाज तो महेश. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का आणि कुठेतरी जे दडपण आहे आपल्या संघासाठी ते दडपण झुगारून देईल का. एक मनोबल वाढतं फलंदाजांचं, त्या फलंदाजावर अंकुश प्रस्थापित करेल का हा महेश नावाचा गोलंदाज. अर्ध विकेट मारा करेल विवेकसाठी. ओहो सुरेख फटका. हवेचा चेंडू झेल टिपला जाईल का. बाद झेल टिपतोय परंतु सीमारेषेच्या बाहेर. निश्चितच षटकार घोषित केला जातोय. अंदाज घेऊ शकला नाही तो सीमारेषेचा आणि कुठेतरी सीमारेषेला टच होतोय पाय. सलग षटकार विवेकच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. आवश्यकता 11 चेंडू आणि 12 धावांची. परत एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु जाऊन दिला आणि पंचांकडून यश. खराब दिशा. 11 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. आता समीकरण सोपं झालेलं आहे. पूर्णपणे सामना झुकवलाय आपल्या बाजूने ह्या फलंदाजांनी. कल्पेश, शाकिब आणि विवेक. सुरेख अशी फलंदाजी ज्या फलंदाजीसाठी आपलं आमंत्रित केलं होतं ती फलंदाजी साकारताना फलंदाज. स्लोवर चेंडू पण पुरेपूर फायदा उठला. हवेत चेंडू आहे. झेल टिपला जाईल का. झेल घेण्याचा प्रयत्न. पंचांकडून इशारा येतो. 4 धावा. कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ह्या 4 धावसंख्येत संघाची धावसंख्या पोहोचते ती 47 धावा. सुरेख असं
फलंदाजी साकारली जाते विवेकामार्फत. वारंवार त्याच दिशेने फलंदाजी करण्याचा प्रयत्न. ह्या 4 धावेचा फटका. ह्या 4 धावेंनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 51 धावा. दरम्यान साईदो संघ आपले स्वयंसेवक पाठवायचे सीमारेषेवरती. दरम्यान केवळ 2 धावांची आवश्यकता. केवळ औपचारिकता बाकी असेल. 54 धावांचं लक्ष आणि ते लक्ष केवळ 3 षटकामागे पार केला तर सुरेख अशी फलंदाजी साकारली जाते. फलंदाजामार्फत जे मोठं लक्ष होतं ते लक्ष सहज पार केलं जातं चामुंडा वॉरियर्स संघाकडून. ह्यानंतर होणार सामना वरद 11 वर्सेस गोल्डन माटुंगा. गोल्डन माटुंगा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान विजयी होतोय तो चामुंडा वॉरियर्स संघ. दरम्यान दोन्ही संघाचं हार्दिक कौतुक. दरम्यान ह्यानंतर होणार सामना वरद 11 आणि गोल्डन मुंबई ह्या मध्ये सुवर्ण संधी खेळाडूंसाठी की जो सलग 3 विकेट घेईल हॅट्रिक घेईल त्याला जयवंत पाटील ह्याकडून 500 रुपये. तर सलग 3 षटकार मारेल त्याला प्रभाकर घरातकडून 500 रुपयाचा पारितोषिक. दरम्यान तसा सामना सुरू होईल. वरद 11 वर्सेस गोल्डन मुंबई. गोल्डन मुंबई संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि तसा सामना सुरू होईल तर आपल्या सोबत असतील प्रमोद सर. थँक्यू सो मच हेमंत पाटील. आपलं खूप खूप धन्यवाद. जो आवाज आपण ऐकला नुकताच आपण पाहतोय. थँक्यू सो मच हेमंत पाटील. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता होणारा सामना जो वरद 11 वर्सेस गोल्डन माहीम. थँक्यू सो मच वेदांत 11 आकाश पांडे तसेच उमा याला चान्स मिळाला नाही. कर्णधार आपण पाहतोय तसेच काजू नंदन अँड कंपनी आपलं आभार व्यक्त करतोय. स्टार्ट ऑफ द मॅच 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. सो नुकताच भालेमामा यांचा संघ चामुंडा वॉरियर्स संघ दुसऱ्या फेरीत धडक मारताना पाहायला मिळतोय. आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारच्या 17 नंतर प्रमोद शेडगेचा सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दुपार. आणि या लंच नंतर आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षक वर्ग आपली जागा पक्की करून आपल्या झाडांच्या सावलीचा आसरा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या व्यासपीठावर मिस्टर गणेश कारभारी वेलकम. मास्टर ट्रॉफी यांच्या माध्यमातून आता मात्र खेळत आहेत. आणि आमचे या ठिकाणी मायकोफ कर
यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. हार्दिक आभार व्यक्त करतोय की ज्यांचा कॉपरेट चांगल्या प्रकारचं मिळालेला आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय अग्रिसेना पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर दोन्ही संघ मातब्बर एक संघ ऋषी यांचा पाहायला मिळतोय जे स्वतः खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट कसं व्हावं याचं मुख्य उदाहरण आहे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. वाले मग खुश असतील आपल्या संघांवर. स्पॉन्सरशिप करतायत, खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. क्रांत ठाकूर आपण पाहतोय KPL ची वाट पाहतायत 21 ते 25. मला वाटतं यावर्षी नाही आहेत. चला सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय लंच नंतर पुन्हा एकदा प्रेमित राऊत पंकज पाटील पालन डिस्कस करताना आमच्या साईड स्क्रीनवरून. स्टार्ट ऑफ द मॅच. चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय. बेस्ट ऑफ बोथ टीम. पहिलाच चेंडू यावेळेला मात्र थोडंसं प्लेइंग ऑन फॉर द बॉडी आणि यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. थँक्यू सो मच विनोद किने आमचे जवळचे मित्र आणि त्यांच्याच माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी समालोचनाची संधी मिळाली. त्यांचं खूप खूप आम्ही ऋणी राहतोय. चला ऐकूया एक मला वाटतं या ठिकाणी डीजे ऑपरेटर या ठिकाणी थोडीशी रेस्ट घेत आहेत. ते सुद्धा लंचसाठी गेलेले आहेत. तर पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ झाला. डकवर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. तो फलंदाज प्रथमेश राकेश हा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. राकेश बॅक टू द डगआउट निराश मनाने. यावेळेला आपण पाहतोय मित्रांनो मोठी स्पर्धा खेळत आहेत. अशा प्रकारचे दृश्य आपण कधीच करू नका. कारण वसई तालुक्यात जर तुम्ही अशा प्रकारचं दृश्य जर पाहिलं तर तुम्हाला 3 नावांचं पॅनलाइज केलं जाईल. याची दखल घ्या. तुम्हाला हॅबिट या गोष्टीचं असेल तर ते सोडून द्या. राग मानू नका मित्रांनो. प्रोफेशनल खेळाडू आहात तुम्ही. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर गडी बाद होताना आपण पाहतोय. सुपर मॅच दोन संघांमध्ये रंगताना चहूबाजूने आपण पाहतोय अग्रिसेनाचे जे झेंडे फ्लॅग लहरताना थोडीसा सन्नाटा पसरलाय कारण हवेचा झोत थोडासा थांबलेला आहे आणि इथे मात्र कस लागणार आहे तो फलंदाजांचा. कारण इंटू द गॅप मध्ये शॉट सिलेक्शन खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला होता. पंच वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 1 चेंडूंचा खेळ झालाय आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. श्री गणेशाई तर नक्कीच झालेला आहे सांघिक. यावेळेला पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी मात्र या ठिकाणी स्लो पाहायला मिळाली. एक धाव अर्जित केली जाते आणि फलंदाज यावेळेला आपण पाहतोय रुपेशच्या बॅटमधून 1 धाव येते आणि कॉन्फिडन्स लेवल या ठिकाणी नक्कीच वाढला जाईल. कारण ज्या वेळेला 1 धाव येते त्यावेळेला नक्कीच दबाव थोडासा हटला जातो आणि त्याचंच कारण आपण पाहतो या ठिकाणी दबाव थोडासा हटवण्याचा प्रयत्न केला.